सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपकडून खास करून महायुती घालण्याचा पूर्णपणे मेळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामध्ये आता शिवसेना शिंदे गटाने देखील जागाची मागणी केली। राष्ट्रवादीमध्ये काही मिरजेतील नगरसेवकांचा महापौरांचा प्रवेश होत असताना आता या घडामोडींना वेग आलाय। भाजपकडून नेमकी सध्या काय तयारी सुरू आहे? आपल्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष इनामदार साहेब आहेत। आता नेमकी काय परिस्थिती आहे? भाजप काय वेट अँड वॉचवर भूमिका आहे? आता आम्ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाने जे आपल्याकडे इच्छुक उमेदवार होते त्यांच्या मुलाखती घेण्याचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे। विशेषतः भारतीय जनता पार्टीकडे 530 लोकांनी अर्ज केलेले आहेत। असेच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीकडे आहेत, असंच शिवसेनेकडे आहेत, तसंच जनसुराजकडे आहेत, RPI कडे आहेत। या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही सगळ्यांची चर्चा सुरू आहेत आमच्या। काही टप्प्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या बरोबर, काही आमच्या स्तरावर स्थानिक लोकांच्यावर, आणि आमचा शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न राहील की महायुती म्हणून आपण लढणार आहोत। पण मिरजमध्ये उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे प्रवेश होत आहेत। काँग्रेसचे माजी महापौर आहेत, काही नगरसेवक आहेत, तर हे वेगळी कुठं लढायची असे काही संकेत तुम्हाला वाटतात? असं मला वाटत नाही, परंतु जे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यातून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येत आहेत। काही आमच्याकडे येत आहेत, काही राष्ट्रवादीकडे जात आहेत, काही शिवसेनेकडे जात आहेत। तर एकंदरीत हा सगळा विषय बघता की महायुती भक्कम स्थितीकडे चालली आहे असं आम्हाला वाटतं। पण काल शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई होते, त्यांनी सन्मानपूर्वक जागा वाटपाची भाषा केलेली आहे, नाहीतर शिवसेना ताकदीवर लढेल। तर याकडे कसं बघताय तुम्ही? एक सांगू काय, पक्षामध्ये युती ही सन्मानपूर्वकच होत असते। प्रत्येक पक्षाला अधिकार आहे आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचा, कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचा। त्यामुळे ज्या युती होतील, ज्या गोष्टी त्या सगळ्या सन्मानपूर्वकच होतील। उद्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील येतात, बऱ्यापैकी उद्या गोष्टी क्लिअर होतील? होय, उद्या आदरणीय आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील येत आहेत। उद्याच्याला आमच्या कोर टीमची बैठक होईल, त्यामध्ये आमचे आमदार वगैरे सगळे आमची जी कोर टीम आहे ते येतील, त्यांच्या उपस्थितीत बैठक होईल। बैठकीत पहिल्या यादीबाबत काही घोषणा अशी काही नाही होणार, पण सविस्तर चर्चा मात्र होईल। तर या सगळ्या घडामोडी सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसत आहेत। उद्या एकीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजप आणि महायुती संदर्भात बैठक घेणार आहेत, दुसरीकडे अजित पवार हे स्वतः मिरजेमध्ये काही माजी महापौर आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खास करून महायुतीमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न खास करून भाजपचा दिसतोय। मात्र दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काही पक्षप्रवेश होत आहेत, दुसरीकडे शिवसेनेनं सन्मानपूर्वक जागा देण्याची भाषा केल्यामुळं महायुतीमध्ये आता हे नेते कसा एकसंघ साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।